गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता दाखल झालेले आहेत। मनसेच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याच्या ठिकाणी आता राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दाखल झालेले आहेत। राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता राज ठाकरे यांच्या भाषणाला देखील सुरुवात होते। मनसेचे सगळे महत्त्वाचे नेते यासोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या मेळाव्याला सध्या उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून आता राज ठाकरे काय बोलतात, पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आजपर्यंत जे महाराष्ट्राला या आयोगाने गृहीत धरलं होतं आणि जो आपण राजसाहेबांच्या माध्यमातून आणि शिष्टमंडळाच्या माध्यमातून ही ज्या दोन आयुक्तांची भेट घेतली होती आणि तेव्हा याद्यांचा आपण एक सॅम्पल सर्वे करून जो घोळ सर्वच लोकांनी सगळ्या पक्षांनी जो दाखवला होता आणि त्याच्यावर विनोदाची गोष्ट असे की सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती, यांना कुठे जायचं माहीत नाही, इकडे जायचं का तिकडे जायचं का। आज त्यांचा हसू झालेला आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या मंदाताई म्हात्रे असतील, गायकवाड असतील, इतर सर्व लोक असतील, यांनीही हीच री ओढली आहे ना की कुठेतरी या गोंधळ, दुबार मतदान असेल, वयाचा प्रॉब्लेम असेल, इतर ठिकाणी भाषाच भलत्या लावत, काही ठिकाणी घरच नाही आहेत, त्यामुळे पळवाटा काढून आता चालणार नाही। आजचा जो मेळावा आहे तो गटाध्यक्ष आणि मतदार यादीवर आम्ही BLA नेमलेत त्यांचा संयुक्त मेळावा आहे। मतदार यादीमध्ये ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत, जे काही घोळ झालेला आहे, त्याच्यावर खरं तर निवडणूक आयोगाने काम करायला हवं, पण ते करत नाही। म्हणून त्या मतदार यादींवर काम करण्यासाठी आज मार्गदर्शन केलं जाईल। दिवाळीनंतर त्यांना एक कालावधी दिला जाईल, एक टास्क दिला जाईल आणि त्या टास्कमध्ये बोगस मतदार, दुबार मतदार, मयत पावलेले, शिफ्ट झालेले किंवा अन्य जी काही कारणं आहेत, वयाची कारणं आहे, हे सगळं शोधून काढण्यासाठी BLA आणि आमचे गटाध्यक्ष 1 to 1 पर्सन टू पर्सन भेटून त्याच्यावर काम करतील आणि त्या पद्धतीचं त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन राज ठाकरे साहेब आज करतील। तर मनसेच्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही तुम्हाला ऐकवलेल्या आहेत। राज ठाकरे यांच्या आजच्या या भाषणाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा हा मेळावा पार पडतोय। मेळाव्याच्या ठिकाणी राज ठाकरे दाखल झालेले आहेत, अमित ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। मनसेचे सगळे महत्त्वाचे ज्येष्ठ नेते देखील उपस्थित आहेत आणि पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून आता राज ठाकरे भाषणामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता मनसेच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता ठाकरे बंधू एकत्रितपणे लढण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या संदर्भात कोणती अधिकृत भूमिका राज ठाकरे आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून मांडतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। यासोबतच आता महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे, नगरपालिका, नगर परिषदा ह्या सुद्धा निवडणुका होणार आहे। दिवाळीनंतर या सगळ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, तारखा देखील जाहीर केल्या जाऊ शकतात आणि त्या अनुषंगानं आता प्रत्येक पक्ष कामाला लागलेला आहे, तयारीला लागलेला आहे आणि अगदी तसंच राज ठाकरे यांच्या वतीनं देखील आता खबरदारी घेतली जाते। अनेक नेत्यांवर विभागांच्या जबाबदाऱ्या देखील सोपवण्यात आलेल्या आहे आणि आता मुंबईचा गड अर्थातच मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत। महायुतीच्या वतीनं अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देखील नेत्यांच्या वल्गना आपण पाहिलेला आहे। महायुतीचाच महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसणार असं सातत्यानं महायुतीचे अनेक नेते म्हणत आहेत। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून देखील चांगली तयारी केली जाते आणि त्यामध्ये आता ठाकरे बंधू यांच्या अस्तित्वाची लढाई मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं आता पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती, त्यानंतर प्रशासक राज लागू झालं आणि त्यानंतर आता ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका पुन्हा आपल्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करतायत। राज आणि उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्रितपणे लढण्याची शक्यता आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढले तर त्यांना त्याचा फायदा होईल का हे आता निवडणुकांमध्ये स्पष्ट होणार आहे।
कारण महायुतीच्या वतीनं देखील मोर्चे बांधणी केली जाते आहे। महायुतीची सत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळं महानगरपालिकांवर महायुतीच्या घटक पक्षांचं विशेष लक्ष आहे आणि त्या अनुषंगानं ते सुद्धा काम करत आहेत। त्यामुळे आता ठाकरे बंधू यांच्यासमोर ही लढाई आगामी काळातली आव्हानात्मक लढाई असेल, कारण मुंबई महानगरपालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याचं मोठं आव्हान आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंच्या समोर आहे आणि त्या अनुषंगानं आता हे सगळे प्रयत्न केले जात आहेत। ठाकरे बंधू कौटुंबिकदृष्ट्या जरी एकत्र आलेले असले तरी राजकीय वाटचालीच्या संदर्भातली कोणतीही अधिकृत भूमिका मनसेच्या वतीनं किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं किंवा कोणत्याच नेत्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये। त्यामुळे आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून या युतीच्या संदर्भातले काही संकेत राज ठाकरे देतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर पुढच्या काही मिनिटांमध्ये या मेळाव्याला सुरुवात देखील होते। राज ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते व्यासपीठावर देखील येतील आणि लगेचच त्यांच्या या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील अनेक मुद्दे आहेत, प्रश्न आहेत, मुंबई महानगर क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांच्या संदर्भात राज ठाकरे सातत्यानं बोलत असतात, आवाज उठवत असतात। मुंबईसह उपनगरांमधील देखील अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत। ठाणे असेल, कल्याण असेल, नवी मुंबई असेल, या सगळ्या उपनगरांमधील देखील प्रश्न सातत्यानं ते उपस्थित करत असतात आणि राजकारण्यांना, लोकप्रतिनिधींना धारेवर धरत असतात। त्याच अनुषंगानं आता निवडणुका देखील डोळ्यासमोर ठेवता काही महत्त्वाचे मुद्दे किंवा प्रश्न राज ठाकरे उपस्थित करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।